स्वागत आहे तुमचं मंगलाज रेसिपीज अँड स्टोरीजमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी विशेष एवढी खुश आहे का बरं ओळखा पाहू। तर मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगू, गेल्या आठवड्यापासून माझा विशाल हा माझा भाचा आहे लाडका। तर हा माझा भाचा का माझा मुलगा आहे, खूप अतिशय माझा प्रेमळ आणि लाडका। तसे माझे सगळेच भाचे लाडके आहेत, पण हा माझा ह्याच्याजवळ मी जास्त काळ राहिलेली आहे आणि ह्याचे लाड खूप केलेले आहेत मी। तर तो मला म्हणतो, तू माझी आतू तर आहेसच, पण तू माझी मम्मा पण आहेस। तर तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद होतो आहे की आज मी माझ्या माहेरी आले। आज म्हणजे मी कालच आलेली आहे। तर खानदेश्वर स्टेशनला माझा भाचा गाडी घेऊन आला होता मला न्यायला। तर मी काय सांगू माझ्या भाच्याविषयी, अतिशय भाचे माझे लाडके आहेत, खूप प्रेमळ आहेत। तशी आपली मुलं ना, तर मी तर म्हणजे माझ्या मुलांहून पण प्रेमळ, मायाळू आणि त्या सर्व भाच्यांची मी खूप लाडकी आहे। तर मला विशेष आनंद होतोय। तर तेव्हा विशाल मला बोलला होता, तू ये ना गं, मी तुला कार घेऊन येतो न्यायला। तर म्हटलं विशाल थांब रे जरा, माझी तब्येत बरी नाही, मी येते नंतर न्यायला। तर हां असं। तर मग मी वहिनीला मी फोन केला। आता माझ्या वहिनीने मला सांगितलं होतं ही गोष्ट तुम्ही विशालला सांगू नका, पण पुष्पा वहिनी सॉरी, पुष्पा वहिनी सॉरी, तुम्हाला माफ कर, पण मला आज सांगावं लागतं कारण मी आज खूप आनंदात आहे, मी खूप एक्सायटेड झालेली आहे। तर मी आजपर्यंत सांगितलं नव्हतं विशालला मी म्हटलं विशाल मी येणार होते, तुला प्रॉमिस केलं होतं, पण अरे परू आली आहे आणि म्हटलं यापूर्वी मी खूप आजारी होते आणि त्याच्यामुळे मला तिचं कौतुक करता नाही आलं। परू यायची, बिचारी झोपायची, आंघोळ करून तशीच ऑफिसला जायची, फक्त पाणी पिऊन जायची। अक्षरशः मी तिला दूध सुद्धा देऊ शकत नव्हते की चहा बनवून देऊ शकत। तर आज मी बरी झाली आहे, तर मला त्या मुलीचं माहेरी कौतुक करायचं आहे, मला तिचं कौतुक करायचं, तिच्या आवडीचं मला जेवण बनवायचं, तिला जे हवं ते मला तिला खाऊ घालायचं आहे। तर परू आली आहे, तर मी विशालला बोलले नाही, कारण माझ्या वहिनीला मी प्रॉमिस केलं होतं। माझी वहिनी बोलली, तुम्ही जर विशालला बोललात की मला पुष्पा वहिनी बोलली की विशालला सांगू नका मी तुम्हाला बोलली की आता येऊ नका म्हणून, तर विशाल म्हणाली येऊ दे ना आत्याला आली, जर तिला नको का म्हणतेस तू। तर माझी अशी इच्छा आहे की आम्ही दोघं मुंबईला आलो की मग तुम्ही या, कारण माझ्या पुष्पा वहिनीला पण मी हवीशी वाटते, कारण तिची पण मी खूप लाडकी आहे। का लाडकी आहे तेही तुम्हाला मी सांगते की जेव्हा माझ्या पुष्पा वहिनीचं लग्न झालं, माझी पुष्पा वहिनी 7वीची परीक्षा दिली होती, जेमतेम ती 14 वर्षाची असेल, आणि 7वीची परीक्षा दिली आणि तिचं लग्न झालं। तर पुष्पा वहिनी 14 वर्षाची आणि मी असेल कदाचित मी 3रीची परीक्षा दिली होती, म्हणजे मी 8-9 वर्षाची असेल। तेव्हा 7 वर्षांनी पहिलीला घालत होते, 7 वर्ष झाली की मुलीला पहिलीला घालायचे। तर मी तेव्हा 8-9 वर्षाची असेल आणि माझी पुष्पा वहिनी 14 वर्षाची असेल। तर आम्ही छान दोघी मैत्रिणी झालो होतो। आणि तुम्हाला सांगते की आमची 3 नाती आहेत। फर्स्ट टाइम म्हणजे ती माझी मामी बहीण आहे पुष्पा वहिनी, सेकंड टाइम म्हणजे ती माझी वहिनी झाली, आणि थर्ड टाइम म्हणजे तिच्या काकाच्या मुलाशी माझं लग्न झालं, म्हणजे विजूशी माझं लग्न झालं। तर तो माझा सेकंड नंबर मामाचा तो मुलगा। तर अशी माझी 3 नाती आहेत, पण सगळ्यात जवळचं नातं जर म्हणाल पुष्पा वहिनीचं आणि माझं, पुष्पा वहिनी आणि माझं जवळचं नातं म्हणाल तर आमचं खूप मैत्रिणीचं नातं आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या पुष्पा वहिनीला मुलगी नाही आहे, तर भाऊ आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे भाऊ जो आहे माझा, आता मी बसू का थोडी, तर भाऊ जो आहे ना, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईचं बाळंतपण करायला घरी कोण लेडीज नव्हती। तर जेव्हा माझा जन्म झाला ना, तर माझा भाऊ जन्म झाला तेव्हा भाऊ आहे ना, तर भाऊ तेव्हा 6 वाजता उठून ओढ्याला जाऊन आईची साडी आणि माझी बाळवती वगैरे धुवून 6 वाजता धुवून तो सुकत घातलेला असायचा। तर भाऊने माझं म्हणजे भाऊ माझी आईच झाली त्यावेळेला, समजा त्याने म्हणजे जशी आई संगोपन करते तसं भाऊने माझं संगोपन केलेलं आहे। म्हणजे हे भाऊच सांगतो, मला काही माहीत नाही। तर असं तर आणि म्हणजे मोठ्या बहिणीचं लग्न, ती मला वाटतं 13-14 वर्षाची असताना आमच्या बाईचं लग्न झालं। तिला माहेरचा सहवास जास्त नाही मिळाला, तर मग ती बाय गेल्यानंतर मग आता खूप कौतुक झालं। बायचे थोडेफार हाल झाले, कारण तेव्हा फक्त बाबा कमावते होते आणि दादा कमावता होता, बाकी आम्ही 6 भावंड घरीच होतो, 5-6 भावंड, आणि त्याच्यामुळे तिचे कौतुक एवढं फारसं झालेलं नाही। पण मी मात्र शेंडेफळ
लाडच लाड, लाडच लाड माझे. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की माझा जन्म झाला आणि भाऊने माझं इतकं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं मी लहान असतानाच भाऊ मिलिटरीमध्ये भरती झाला. तर मग भाऊ सुट्टीवर आला की आणि मग माझं बोलणं चुणचुणीत असायचं. मग भाऊ मला मंगेश म्हणायचा लाडाने, मंगेश म्हणायचा, मंगेश जा दुकानात हे आण ते आण. आणि मी दुकानातून आले की मग भाऊ मला म्हणायचा, मग तुला मी एवढे पैसे दिले होते, मग एवढ्याचं तू हे आणलं की मी 5 मिनिटात माझं उत्तर चालू असायचं. भाऊ हे एवढ्याचं आणलं ते तेवढ्याचं आणलं एवढे पैसे उरले. तर अशी मी थोडीफार मी म्हणजे स्वतःला जास्त स्मार्ट नाही समजत, पण मी होते बऱ्यापैकी हुशार असं. तर अशी मी भाऊची खूप लाडकी होते, म्हणजे आजही आहे. आणि भाऊचीच नाही तर केवळ 6ही भावंडांची मी फार लाडकी आहे. माझा दादा, बापू, भाऊ, तात्या, आबा आणि माझी बाई, या 6ही भावंडांची मी फार लाडकी आहे. आणि फक्त माझी भावंडच नाही वैशू, तुला सांगते म्हणजे फक्त माझी भावंडच नाही तर मी माझ्या भाच्यांची देखील तेवढीच लाडकी आहे. आता माझी भाची सांगते तुला. पहिला माझा भाचा धनराज, आमच्या घरातलं पहिलं ते नातवंड माझ्या बाबांचं. आणि माझ्या दादाला 12 वर्ष मूल नव्हतं. पप्पू आमचं 12 वर्षाने झाला. पप्पूचं नाव मी ठेवलं गौतम. दादाला म्हटलं गौतम बुद्धांच्या कृपेने, म्हणजे दादा माझा बुद्ध मंदिरात जायचा, तिथे भंतेजी होते तिबेटचे. तर ते भंतेजी म्हणाले कांबले अमावस्या और पौर्णिमा, त्याने अमावस्या आणि पौर्णिमा धरायला सांगितलं. तेव्हा दादा माती काम करत होता. ओरिएंटल मेटल प्रेसिंग वर्क्समध्ये माझा दादा होता, पण ती कंपनी अचानक बंद झाली आणि दादा माझा बिल्डिंगवर वगैरे काम. आणि तुला सांगायचं म्हणजे माझा दादा एवढा सुंदर आहे दिसायला, आजही बघ तू, अगदी तो ब्राह्मण वाटतो. म्हणजे मला वाटतं तो मातृमुखी आहे. माझी आई फार गोरी आणि देखणी होती, तसा माझा दादा आहे. माझे बाबा देखील रेखीव होते पण सावळे होते, पण आई माझी गोरी पाण होती, खूप सुंदर होती दिसायला, तसा माझा दादा आहे. आणि दादाबद्दल सांगायचं म्हटलं ना, साधा सिंपल एकदम सरळ मार्गी माणूस. आणि कसं माहिती आहे, आणि जुनी मॅट्रिक दादाची तेव्हाची 11वी. आणि आज तू वैशू तुला मी सांगते, कॉन्व्हेंटचा मुलगा इतकं छान इंग्लिश बोलणार नाही इतका दादाचं माझं इंग्लिश छान आहे. पण इतका साधेपणा, माणसाने इतकंही साधं नसावं. ओरिएंटल मेटल प्रेसिंग वर्क्स बंद झाली तर दादा बिल्डिंगवर कशाला कामाला जायचं, दुसऱ्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकत होता. इव्हन त्याला गव्हर्नमेंट सर्वंटची पण नोकरी लागू शकत होती. अतिशय साधेपणा आणि गायडन्स करायला कोण नव्हतं ना. तर मग ती कंपनी बंद झाली आणि माझा दादा बिल्डिंगवर काम करू लागला. तर माझ्या दादासोबत माझी वहिनी पण जायची. संसाराला हातभार लागावा म्हणून आम्ही 3घे जण होतो. दादा कधी कधी गावाला पैसे पण पाठवायचा आईबाबांना. तर मग ती कंपनी बंद झाली तर दादा मग असं बिल्डिंगवर काम कर, हे ते काम. तर एकदा एक असा किस्सा सांगते, मला आजही आठवतो आहे तो. तर तो बिल्डर होता. आय थिंक तो काहीतरी साऊथ इंडियन वगैरे असा, त्याला इंग्लिश शिवाय काहीच येत नव्हतं. तर तो बिल्डर आला होता, साईड ह्याच्यावर जातात ना साईडवर, तसा तो आला होता. आणि सुपरवायझर जो होता त्याला फारसं इंग्लिश येत नव्हतं आणि कळतही नव्हतं त्यावर. तर तो इंग्लिशमध्ये फाड 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 म्हणजे तो विचारत होता, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे काय झालं, ते काय झालं. तो इतकं म्हणजे बोलतोच आहे. तर तो नाही ऐसा हुआ तैसा हुआ वैसा हुआ. आणि मग तर दादाला ते सगळं कळतं आहे, पण दादा कसा बोलेल, तो आहे ना सुपरवायझर, दादा तर माझा वर्कर आहे तिथला. पण शेवटी दादाला राहावे ना, मग दादाने त्याला फाड 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 इंग्लिशमध्ये उत्तरं दिली. आप कौन है? तर मी काम करता. कौन सा काम करते आप? तर मी सही म्हणजे माती काम मी करतो, ते विटा वगैरे वरती घेऊन जायच्या वगैरे. तर तो माणूस असा बघत राहिला, दादाकडे पाहतच राहिला. म्हणजे हा माणूस इतकं छान इंग्लिश बोलतो, एवढं नॉलेज आहे, वेल एज्युकेटेड आहे हा. आणि म्हणे हा माणूस असं, त्याला वाईट वाटलं काहीतरी. आणि त्या माणसाने मग त्या सुपरवायझरला सांगितलं, तू वाईट वाटून घेऊ नको, पण आजपासून हा सुपरवायझर. आणि मग माझा दादा तिथे सुपरवायझर म्हणून काम करला. तर म्हणजे दादाविषयी बोलायचं म्हटलं ना, खूप साधा माझा, साधा सिंपल असं माझा दादा. त्याच्यानंतर ना बापू पण आता खूप सुंदर दिसायला, प्रेमळ मायाळ. अरे गळ्यात गळे घातल्याशिवाय तर बापूचा माझा दिवस जायचा नाही. आता वैशी तुला सांगायचं म्हणजे ना, मी मोठेपणा नाही सांगत, पण 86-87ची गोष्ट आहे. SSCला मी होते. 9वीला माझा 2रा नंबर आला. मी 8वीपासून गावाला राहिले. गावाला राहिल्यानंतर प्रत्येक सर यायचे हे घ्यायला, लेक्चर द्यायला. ते प्रत्येक सर नवीन चेहरा म्हणून ते बघ, हो नाव काय तुझं? तर मी उभी राहून मंगल कांबळे. संपूर्ण नाव काय? मंगल खाशाबा कांबळे. तू निवासी बहीण का? तर हो मी निवासी बहीण. तुला एकच सांगतो नातू सर, मंगल तुला एकच सांगतो मी,
निवास हा फार हुशार विद्यार्थी होता. हे एकच वाक्य लक्षात ठेव. तर त्या निवासचं नाव तुझं तेवढंच मी लक्षात ठेवलं आणि 9वीला माझा दुसरा नंबर आला. 9वीला माझा दुसरा नंबर आला. त्यावेळेला मला आणि महिपतीचा पहिला नंबर, माझा दुसरा नंबर आला. आणि मला आणि महिपतीला त्यावेळेला 86 साली 150 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. ऑफिसमध्ये बर्गे सरांनी मला बोलावलं आणि महिपतीला आणि मला ते एनव्हलप दिलं 150 रुपये. म्हटलं सर काय आहे? तर म्हणे हे तुमची स्कॉलरशिप आहे, तुम्हाला दोघांना स्कॉलरशिप मिळाली. तर माझ्या आनंदाला पारावर राहिला. माझा पैसे ना, मला पैसे मिळाले. मी धावत घरी गेले, आई मला ना स्कॉलरशिप मिळाली. तर आईने पण कौतुक केलं, पप्पी वगैरे घेणं वगैरे. आई म्हटलं चल आताच्या आता आपण कोरेगावला जायचं. तर आई बोलली उद्या जाऊया. म्हटलं नाही आता, मी फार हट्टी होते, मी शेंडेफळ ना. तर म्हटलं नाही आई आत्ताच्या आत्ताच कोरेगावला जायचं. आम्ही कोरेगावला गेलो आणि 150 रुपयाचा मी निळ्या रंगाचा मिडी फ्रॉक घेतला. इतका सुंदर होता ना तो. इथे असं जॅकेट वगैरे होतं त्याला. आणि कपड्याचं तर मला सांगूच नको. मला भाऊ कपडे घ्यायचा, मला तात्या कपडे घ्यायचा, मला दादा कपडे घ्यायचा. आबा फक्त कामाला नव्हता. तर अशी माझी कपड्याच्या बाबतीत पण अगदी रेलचेल होती. तर झालं बाबा, मी 10वीला गेले. तर आबाला माहिती होतं हिचा दुसरा नंबर आला, हिला पर्सेंटेज छान मिळाले. पण हिचा गणित विषय कच्चा आहे. गणितात मला जेमतेम मार्क होते. मग आबाने मला वॅकेशन क्लास लावला कोरेगावला एप्रिल आणि मे महिन्यासाठी. हुतात्मा स्मारकमध्ये तो क्लास होता. तेव्हा एसटीची सोय फारशी नव्हती. 10 वाजता होती, 12 वाजता होती. काय होतं ते टायमिंग आता तेवढंसं मला नाही आठवत. पण आमच्याकडे सायकल होती मोठी, भाऊने सायकल आणलेली होती. तर माझा आबा बोलला बाईला आपण वॅकेशन क्लासला टाकूया. तर दादा बोलला कशाला एकट्या पोरीला पाठवायचं, असं तसं, पोरकी मोठी झाली आता, असं तसं, कुणाच्या भरोशावर पाठवायची वगैरे. तर आबा बोलला मी तिला सोडेन आणि मी तिला आणेन. तर वैशू तुला सांगायचं म्हणजे ना, 8चा क्लास होता, आम्ही घरातून 7 वाजता निघायचो. तर माझा आबा लहानपणी खूप खोडकर होता. त्याने मला लहानपणी इतका त्रास दिला मला, तो बुक्क्या आणि त्या खारीकशिवाय त्याने मला मारलेलं नाही. पण तोच आबा नंतर मी गावाला राहिले शाळेला 8वीपासून आणि आबा मुंबईला गेला. आबा सिद्धार्थ कॉलेजला होता. त्याला पर्सेंटेज खूप छान मिळाले होते. त्याने सायन्स घेतलं होतं, तो सिद्धार्थ कॉलेजला. तर त्या आबाने मला व्हॅकेशन क्लासला ॲडमिशन घेतलं. तर त्या बहिणीला ते सायकलला पुढे सीट नव्हती. ती हे म्हणतात ना रॉड, नळी, ती ऋतू नयेत म्हणून माझा आबा त्या रॉडला टॉवेलवर टॉवेल असे 2-3 टॉवेल बांधून ते मऊ करायचा. आणि मग तो सकाळी आम्ही 7ला निघायचो. 8 वाजता माझा क्लास सुरू व्हायचा. 8 ते 12 माझा क्लास होता. मला तिथे सोडायचा, पुन्हा आबा घरी यायचा. आबा तिथून परत 11ला निघायचा, 12ला तो क्लासच्या बाहेर यायचा मला घ्यायला. तिथून आम्ही आलो. एप्रिल मे म्हणजे ऊन तुला माहीतच आहे. इतकं म्हणजे तो घामाघूम व्हायचा. मग गोळेवाडीमध्ये सायकल उभी करायचा. मला म्हणायचं बाई ती थांब जरा. तिथे मी उभी राहायचे. हा कॅनलमध्ये जायचा, कॅनलला पाणी असायचं. तिथे स्वच्छ तोंड धुवायचा, सगळा तो घाम हे करून टाकायचा, रुमाला स्वच्छ तोंड पुसायचा. मग तिथून आम्ही घरी. असं करत 2 महिने त्याने वॅकेशन क्लास माझ्या आबाने त्रास घेतला. तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे, तो आबा खूप खडूस होता लहानपणी. पण माझं जेव्हा मी मोठी झाली आणि आमच्या भावंडांची जेव्हा ताटातूट झाली, तर तो आबा माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह झाला, एकदम हळवा झाला. आणि शेवटी काय झालं, 2 महिने सायकल 4 फेऱ्या ना, 2 महिने सायकल चालवून आबाचे नळ फुगले. आणि शेवटचा दिवस होता, सेंड ऑफ होता क्लासचा. आणि सेंड ऑफ वगैरे झाला. मी क्लासच्या बाहेर आले. मी त्याला शोधते, आबा गेला कुठे. हा मला कुठेच दिसेना. थोड्या वेळाने आमची शरद दिसला. शरद म्हणजे माझ्या मोठ्या मामाचा मुलगा. तेव्हा मी शरदच म्हणायचे. आता तो माझा धीर आहे म्हणून मी त्याला अण्णा म्हणते. हां, आता 1 वर्षाने तो मोठा आहे माझ्यापेक्षा. पण तेव्हा मी त्याला शरदच म्हणायचे. तर म्हटलं तू? तर म्हणे हो. मग आबा कुठे? तर म्हणे नाही, दाजींना पोटात दुखतंय, जुलाब होत आहे, उलट्या होत आहेत, दाजी बोलले जातो बाईला घेऊन ये. म्हटलं तू आलायस मान्य आहे, पण मी तुझ्या सायकलवर बसणार नाही. तर तो म्हणतो का, काय झालं? तुला माहिती आहे ना मी सायकल किती छान चालवतो. म्हटलं तू चालवशील छान, पण मला डबल सीट घेशील आणि इथून तिथे नेशील आणि पाडशील. मला तुझ्या सायकलवर बसायचं नाही. तर म्हणे नाही पाडत. तर असं करत बोलत आम्ही दौलत थिएटरच्या पुढे ते गोडाऊन आहे काहीतरी, तिथपर्यंत आम्ही चालत आलो. आणि त्या गोडाऊनच्या तिथे गेल्यावर म्हटलं जाऊ दे आता किती चालणार ना. मग शेवटी मी म्हटलं बसते. मी बसते आणि वैशू इथून तिथे त्याने 2 पावलं सायकल चालवली असेल.
तोही पडला, ती सायकलही मीही पडले आणि आमच्या अंगावर सायकल. झालं. म्हटलं तुला बोललेच होते तू मला पाडशील म्हणून, आणि त्याने मला पाडलं. तर तिथून माझी ती सावळा भाऊची विमल आहे, ते विमल करंडीमध्ये दिलेले आहे तिला. तर तिचा मुलगा मिलिंद, तो भाड्याची सायकल घेऊन तो आजोळी येत होता. तर मला बोलला, असं टपलीत माझ्या मारलं. आणि मी त्याची नात्याने आजी लागायचे मिलिंदची. मिलिंद माझ्यापेक्षा मोठा, विमलचा मुलगा ना. त्याने माझ्या टपलीत मारलं. अगं आजी कुठं चाललीस? तर म्हटलं अरे ह्या शरदने असं असं केलं बघ मिलिंद, मला त्याने पाडलं. तू एक काम कर, तुझी छोटी सायकल आहे ना ती त्याला दे शरदला, आणि मोठ्या सायकलवर मला घे डबल सीट. आणि मग ती छोटी सायकल त्या शरदला दिली. त्याला म्हटलं तो पुढे जा, नाहीतर मागे राहा, कसंही कर. आणि मग तो मिलिंद मला घेऊन कोरेगावातून आला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आज जी कोणी मी आहे ना सरकारी नोकरीमध्ये, मी अधिकारी पदावर, मोठ्या पदावर जी कोणी आहे ना, तर त्याचं सगळं श्रेय ना आबाला जातं. आबाने खूप कष्ट घेतले. तेव्हा जर आबाने मला क्लास लावला नसता तर मी गणितमध्ये फेल झाले असते. सगळ्या विषयात मी पास झाले असते, पण मी गणित माझा विषय नक्कीच गेला असता. पण आबामुळे मी गणितामध्ये जेमतेम मला 52 मार्क आहेत, 52 गणितामध्ये. आणि परीक्षा संपली, मी सारखे पेपर घेऊन बसायचे, टोटल करायचे. गणित सगळे पेपर मला छान गेलेले, पण गणिताचा पेपर ना टोटल करायची 50च्या वर जायचीच नाही. आणि नंतर मला समजलं की सायन्स आणि गणिताची टोटल 150 झाली ना, 150 झाली की पास व्हायचे. तेव्हा मला कुठे धीर आला थोडासा. म्हटलं होईल मी पास. तरी पण आईला म्हटलं नाही आई, मी नापासच होणार, मी आणि आदल्या दिवशी मी रडायला लागले. उद्या रिझल्ट आदल्या दिवशी मी रडायला लागले. तर आई म्हणते अगं नको रडू, तू एवढा अभ्यास केला, तू पास होणार. म्हटलं नाही आई, मी नापास होणार. आई मी नापास होणार. तर आई म्हणते केरवा आला. तर अगं मग नाही नापास व्हायची, तू होशील पास. तर म्हटलं नाही, त्या संजीवनीने तो केरवाला राहावे ना. पिके सरांकडे गेला तो गावामध्ये. पिके सरांना विचारलं रिझल्ट आलाय का. तर रिझल्ट आला होता शाळेमध्ये, तर पण सांगायचं नव्हतं कोण कोण पास झालं. तर तो म्हटलं 2 मुली पास झालेल्या आहेत आणि 5 की 6 मुलं. तर मी म्हटलं त्या 2 मुली म्हणजे सुनंदा असेल आणि अजून दुसरी कोणतरी असेल, मी नसेल त्याच्यामध्ये. कारण संजीवनीने त्या सुनंदाला पूर्ण पेपर दाखवला. संजीवनी खूप हुशार मुलगी, BS सरांची मुलगी. तर ती संजीवनी असेल, संजीवनी आपलं ती सुनंदा आणि अजून कोणतरी असेल. तर त्या 2 मुलींमध्ये वैशू एक रिपीटर होती, मला वाटतं काहीतरी तिचं नाव सुजाता की काहीतरी होतं. तर ती एक रिपीटर मुलगी होती, ती पास झाली होती. आणि बॅचलरमधली मी एकटी मुलगी वैशू. 5 की 6 मुलं आणि 6 मुलांमध्ये मी एकटी पास झाले होते त्यावेळेला 86साठी. आणि मग केरवा मला तरी माझा जीव धाकधूक नाही मी नापासच होणार, मी रात्रभर रडते. आई मला समजावते आणि मी रात्रभर रडते. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला. अगं वैशू मी आंघोळ करेन ना की आई म्हणते अशी काय करतेस तू. मग बाई आईचंच ऐकून मी कशी आंघोळ केली. आता 11 वाजतील, आता रिझल्ट आणायचं 11 वाजतील. मी कशी आंघोळ उरकली वैशू. आणि मी तुला खोटं वाटेल, मी शाळेचा गणविषयी घातला नाही. मी मॅक्सी म्हणजे त्यावेळी मॅक्सीची फॅशन होती. कॉलेजमध्ये वगैरे बाहेर जाताना वगैरे मॅक्सी घालायची. 3.5 किलोचा कपडा, त्याला असा पूर्ण घेर आंब्रेला टाईप, आणि ती शिवून घ्यायची. मग तुला गळे कसे, मटका गळा, सफारी कॉलर, पंचकोनी गळा, असे आम्ही कोरेगावला माळवदे म्हणून टेलर आहे, तिच्याकडे माझे कपडे असायचे शिवायला. आणि कपड्याच्या बाबतीत मी श्रीमंत, मी लाडकी होते ना सरांची, मला भरपूर कपडे. तर त्या मॅक्सीवरच मी आंघोळ केली, ती मॅक्सी घातली आणि मी मॅक्सीवर, मी गणवेशही घातला नाही, मॅक्सीवर मी गेले. तर बाहेर टपोरी मुलं बाहेर बसले होते. आता जो संजू आहे ना, तो संजू, परत अजून 2-3 आता त्यांची नावं नाहीत, बाबू, अशी 5-6 मुलं बाहेर बसली होती अशी करून. तर म्हटलं आता ही माझी टेर खेचतील काय तरी. मी आपली त्या 3 पायऱ्या चढून वरती गेली. तर मी आपली त्यांच्याकडे म्हटलं का रे बसलाय, कोण पास झालं. तर म्हणतात कोण नाही, 4-5 जण पास झाले, तू, सुधीर, म्हणजे मंगल कांबळे, सुधीर कुमटेकर, दत्तात्रय चव्हाण, महिपती कांबळे, बाबूराव चव्हाण आणि झाडे म्हणून एक मुलगा होता, शेलटीचा की काहीतरी, आणि तू, असे एकूण 7 जण पास झाले. म्हटलं गप रे, मी नसेल त्याच्यामध्ये. म्हणे जा ग बाई जा, आपलं नाव लावलंय फळ्यावर, जा, आम्ही सांगतो तर खोटं वाटतंय ना, जा. तर मी गेले दिनकर बाबांचं मठ आहे ना, तिथे ऑफिस होतं आमच्या शाळेचं. तर मी गेले आणि पाहिलं तर खरोखर ग वैशू, फळ्यावर माझं नाव लिहिलं होतं, माझं अभिनंदन.
की एवढ्या एवढ्या मुलींमध्ये एकंबे गावातील मंगल खशाबा कांबळे ही एकच मुलगी पास झालेली. अगो माझ्या आनंदाला पारावर नाही. मी ऑफिसमध्ये गेले, तो रिझल्ट घेतला. शिरतोडे म्हणून टायपिस्ट होते, ते माझा रिझल्ट सोडेना. म्हटलं सर प्लीज मला फक्त बघू द्या पास की नापास. मी फक्त तो एक शब्द बघितला पास म्हणून, आणि त्यांच्या हातात म्हणे तुला रिझल्ट देणार नाही, पहिले पेढे आण. म्हटलं सर पेढे देते, मला पहिला रिझल्ट द्या. आणि तो रिझल्ट घेतला, चपला काढल्या पायातल्या, चपला हातामध्ये, एका हातामध्ये रिझल्ट आणि मॅक्सी अशी पकडून जे मी धावत, आई मी पास झाले, आई मी पास झाले, आई मी पास. आणि तेव्हा सुरेश दादाला एवढा आनंद झाला. सुरेश दादा म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ. एल एम कांबळे म्हणून माझे चुलते होते, त्यांचा मुलगा. आणि सुरेश कांबळेचा सख्खा भाऊ ललित सुगंध कांबळे, तोही माझ्याच वर्गात होता आणि तो सगळ्या विषयात नापास, सगळ्या. पण माझ्या दादाला, सुरेश दादाला इतका आनंद झाला, अख्ख्या गावामध्ये माझी एकटी बहीण पास झाली. सुरेश दादाने चंदूला बोलवलं, चंद्रकांत गायकवाड म्हणून, त्याला बोलवलं, त्याला सायकल दिली, त्याला पैसे दिले, आताच्या आत्ता जा आणि पेढे घेऊन ये. मग तो चंद्रकांत कोरेगावला गेला, त्या दादाने पेढे आणले, मला बोलवलं, म्हणे वाट सगळ्यांना. तर म्हटलं दादा मला वाईट वाटतंय. तुला कसं वाईट वाटतंय? म्हटलं आपल्याला सगळ्या विषयात नापास झालं. हो दे का, त्याचं काय घेऊन बसली, माझी बहीण पास झाली. हां, आज मला केवढा अभिमान वाटतोय, एकंबे गावामध्ये आज माझी एकटी बहीण पास झाली. दर हे पेढे घे आणि तो वाट. आणि मग मी ते पेढे वाटले. म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ, त्याला पण किती आनंद झाला. आणि मी 10वीला पास झाली, ह्याच्या मागे सगळ्यांचं श्रेय आहे. माझ्या बापूने मला, मी पास झाली की मला बोलला तू कॉमर्स आहे, कॉमर्सला हे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, नंतर अकाउंट्स, त्याच्यानंतर मराठी किंवा हिंदी, त्याच्यानंतर कोऑपरेशन, आणि परत दुसरं वाणिज्य संघटन, असे 4-5 विषय आहेत, तर तू कॉमर्स आहे. तर मग मी ठरवलं. पण म्हटलं बापू मला टीचर व्हायचं आहे ना, मला प्राध्यापिका किंवा टीचर व्हायचं आहे, मला आर्ट्स घ्यायचं आहे. म्हणून मी डी.पी. भोसले कॉलेजवर गेले, तर ॲडमिशन फुल होतं आर्ट्सचं. मला आर्ट्सला ॲडमिशन नाही मिळालं, म्हणून मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. आणि अशा प्रकारे मग माझा कॉलेजचा प्रवास सुरू झाला. मग बापूने मला फोल्डिंगची छत्री, पर्स आणि मी आहे स्कर्ट टॉप पिंक कलरचा, आजही मला तो आठवते, तो स्कर्ट टॉप, पायामध्ये शूज, असं मला बापूने पाठवलं होतं तेव्हा. आणि मग माझं कॉलेजचं लाईफ सुरू झालं. मग भाव सुट्टीवर आला, रजेवर. मग भावाला की मग आमची कोरेगावला शॉपिंग. मग भाऊ ना मला फसवायला बघायचा, हलक्यातला ड्रेस घ्यायला बघायचा. पण मी चॅप्टर ना, जो शोरूममध्ये तो काचेमध्ये जो लावलेला असेल तिकडेच माझं बोर्ड जायचं. भाऊ म्हणजे तर बाय हवे घ्यायचा कपडा, त्याचा कपडा चांगला नाही भाऊ, मला तोच ड्रेस हवा आहे, मला काचेतलंच ड्रेस. पण भाऊ माझा घ्यायचा. आणि मग त्याच्यानंतर मग वहिनीची पण शॉपिंग असायची. मग वहिनीला ज्या साड्या हव्या ती पण माझी चॉईस. का तर कॉलेजला साडी द्यायला मला साडी लागायची ना, मग माझ्या आवडीची साडी घेतली की, आणि वहिनीचे ब्लाऊज मला व्हायचे. मग ते माझ्या साड्या पण छान असायच्या. मग कोरेगावमध्ये त्या मैत्रिणी माझ्या विचारायच्या, वनिता, त्याच्यानंतर संजीवनी, रंजना, ह्या सगळ्या. मग तू साड्या कुठून घेते गं? तर म्हटलं साताऱ्यातून. आम्ही कोरेगावातून नाही, साताऱ्यातून घेतो. मी साड्या छान असतात. आणि तू ड्रेस कुठून घेते? तर म्हटलं मला मुंबईवरून येतात ड्रेस, माझा भाऊ पाठवतात मुंबईवरून, आणि मी साताऱ्यात पण घेते म्हटलं. तर असं म्हणजे कपड्यांचे अगदी रेटचे तरच एक वेगवेगळा ड्रेस. आणि आता मोठेपणा नाही करत मी, पण त्यावेळी माझ्या गावातल्या काही मैत्रिणी होत्या घरी, तर त्या यायच्या, मग मला ना राहायला जायचं आहे मामाकडे मला. तर म्हटलं तुझा ड्रेस दे. माझं फ्रॉक, मॅक्सी, चुडीदार काही घेऊन जायच्या. 8-8 दिवस 15-15 दिवस आणून नाही द्यायच्या त्या, असं म्हणजे गरिबी असेल जायची असं. तर एकदा तुला सांगते, मॅक्सींची नवीन फॅशन आली होती त्यावेळेला. 9वीला होते मी, आणि तात्याने मला कॉटनचा कपडा 3.5-4 किलो, सॉरी 3.5-4 मीटर कपडा पाठवून दिला होता. आणि माळवदे टेलरकडे मी स्टँड पंचकोनी करायची मी मॅक्सी. इतकी सुरेख होती ती, 3/4 हात होते, इथे इलॅस्टिक वगैरे, स्टँड पंचकोनी गळा, आणि खूप छान आणि सुंदर शिवत होते. ती मॅक्सी घालून मी शाळेत गेले, 9वीला होते. तर इंदुरी म्हणून माझी मैत्रीण होती, तर म्हणते मंगल किती छान आहे गं मॅक्सी, म्हणजे तुला हवी घालायला? तर ती बोलली हो. मग आम्ही त्या शेजारी घर होतं तिथे गेलो, तिथे आम्ही चेंज केलं. तिचा पर्सर ब्लाऊज मी घातला आणि माझी मॅक्सी घालून ती घरी गेली. तिथून ती रानात गेल्यानंतर सुरेखा म्हणून माझी मैत्रीण होती, तिला ते फार आवडले. विशाल, सुरेखा, भाऊची.
ती माझी मैत्रीण होती. त्या सुरेखाने ती मॅक्सी 2 दिवस घातली, कोरेगावला वगैरे ती जाऊन आली. 8 दिवस झाले तरी माझी मॅक्सी मला परत मिळाली नाही. नंतर इंदोरीला म्हटलं इंदोरी मॅक्सी, तर ती बोलली अगं सुरेखानं घातली होती, ती रानातच राहिली, आता मी शनिवारी जाईल ना तेव्हा मग घेऊन येईन. तर असं म्हणजे माझे कपडे पण गावभर फिरायचे असं. तर म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण मी शेंडेफळ असल्यामुळे माझ्या कपड्यांची रेलचेल झाली. मी खूप लाडकी होती आणि अशा प्रकारे मग माझं लग्न झालं. मी 12वीला गेले आणि विजूशी माझं लग्न झालं. तर भाऊला ते फारसं आवडलं नाही. भाऊ बोलत होता हिला BCom करायची, हिला बँकेत कामाला लावायचं किंवा हिला M.Com वगैरे करायची, तिला काय प्रायव्हेट व्हायचं किंवा टीचर होऊ दे असं. पण शेवटी काय असतं जे विधी लिखित आहे ते नाही कळत. आणि तुला खरं सांगायचं म्हणजे ना विजू मला नव्हता आवडत. तू पाहिलं नाही पण मला वाटतं विषयाला आठवत असेल, कारण ते दिसायला पण एवढे छान होते आणि टपोरी होते. आणि म्हणजे क्लास 4मध्ये वडील राहिलेले ते त्या मुलांचा नाद आणि इतर नादही होते. कधी कधी तो ड्रिंक करायचा, तो स्मोकिंग करायचा, तो पान खायचा. पण तो मंत्रालयामध्ये शिपाई होता. तर माझा भाऊ म्हणला काय तो शिपुर्डा आहे मंत्रालयामध्ये, हां इकडची फाईल तिकडे, तिकडची फाईल तिकडे करतो, तुला काय कळत नाही का बाय तू का. जेव्हा भाऊला माझं प्रेम प्रकरण कळालं, भाऊ तेव्हा फोन नव्हते ना, भाऊ रजेवर आला होता आणि माझ्या अकाउंटची फाईल त्याने हाताखाली घेतली होती. आणि पत्र लिहून झाल्यानंतर मित्राला ती अकाउंटची फाईल आहे ना त्याने सहज उघडून बघितलं, बघवायचे की बाईने कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत वगैरे अकाउंटचे. त्यात त्याला ते पत्र मिळालं विजूचं. आणि जो वहिनीवर भडकला, पुष्पा वहिनीवर, तूच हे सगळं केलं, तुझा भाऊ आहे ना, तूच घडवलं हे सगळं, तू नको एवढ्या वहिनीला शिव्या. वहिनी रडून रडून घाया. मी कॉलेजवरून आले आणि भाऊ मला भेटल्याशिवाय जेवायचं नाही ताटामध्ये. मी शोधते वहिनी भाऊ कुठे आहे, मला भूक लागली आहे खूप, वहिनी भाऊ कुठे आहे. तर वहिनी बोलली नाही ते रानात गेले. असं नाराज. म्हणजे तू गप्प का झाली आहेस, भाऊचं तुझं काय झालं का. तर म्हणे हो त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. तर म्हटलं का वहिनी काय झालं. तर तुमचं पत्र सापडलं विजूचं तुमचं. आता मला सांगा मिरची बाई, मी मिरची बाई का, तर मी चुरू 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 बोलते ना, आणि ती बत्राची बाय कारण ती गोड, हां ती गरीब ना, आणि मी जरा थोडी आगाऊ होते. तर मी मिरची बाय. तर मिरची बाय ते ना मला नको तेवढं बोलले. आता मला सांगा तुमचं विजूचं काय झालं ते, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं, मला यातलं काय माहीत आहे का. तर म्हटलं नाही वहिनी तुझा काहीच दोष नाही त्याच्यामुळे. तर म्हणे मला नको तेवढ्या त्याने शिव्या दिल्या आणि न जेवता ते रानात गेले. तर मी घाबरले, म्हटलं आता काय खरं नाही. आणि तेव्हा पत्र्याच्या पेट्या होत्या मिलिटरीच्या माणसाच्या, ती भाऊची अशी पेटी होती पत्र्याची, आणि त्या पत्र्याच्या पेटीवर ती गुप्ती की काय म्हणतात, ती विशालची तलवार आहे ना तशाच टाईपमध्ये, पण एवढी मोठी, ती मोठा सुरा, गुप्तीच म्हणतात त्याला काहीतरी, ते होतं. आणि ते पेटीवरच मला सापडलं. तर भाऊ असं तापट ना, खूप तापट. तर मी ते बघितलं, मला असं झालं. तर वहिनी म्हणजे तुला काय झालं, अशी का करते, थरथर का कापते. म्हटलं वहिनी मी आता मेली. वहिनी मी म्हणते काय झालं नक्की काय होतंय. तर म्हटलं नाही आता भाऊ येईल आणि बघा तिथे त्याने ना ती गुप्ती काढली ना, तो खूपशे माझ्या पोटात होता. हिने काय केलं म्हणून, आता तो मला खून करेल. तर वहिनी म्हणते नाही तसे काय करायचं नाही. म्हटलं ते बघ काढून ठेवलं. नंतर भाऊ आला, म्हटलं भाऊ भूक लागली जेवूया. नाही मला भूक नाही, तू जेव. म्हटलं जेव. म्हणजे 7 वाजता मग हे होतं का रेडिओ, एवढासा रेडिओ होता मर्फी नावाचा. तर ते घेऊन भाऊ मग अंगणात गेला, चटई टाकली, अंगणात बसला. मला बोलला मंगेश तिकडे. म्हटलं काय भाऊ. ते बघ हे नाटक लागले ते ऐक. तर मी ते ऐकलं. तर त्याच्या बहिणीचं एक मुलावर प्रेम होतं. मग त्या भावाने तिला समजावून सांगितलं की बाई हे चांगलं नाही, तू लहान आहेस, तुला काही कळत नाही, तर तो मुलगा चांगला नाही आणि तुझं मी चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईल. तर त्या बहिणीने त्याचं ऐकलं आणि तिला श्रीमंत नवरा करून दिला, गाडी बंगलेवाला, शेतीवाला वगैरे. तर असं आहे बाई. तर तू विचार कर त्याचा, मला तू विचार काढून टाकतो. तर म्हटलं हा ऐकते मी तुझं. आणि मी भाऊचं ऐकलं क्षणभर. पण परत म्हटलं या मुलाने 8वी पासून माझ्यावर प्रेम केलं आणि त्याने जीव दिला, काय केलं, तर मग मी काय करू. आणि नंतर मी त्याला सांगितलं, पत्र पाठवलं की भाऊला आपलं प्रेम प्रकरण कळालं आहे, तर भाऊ असं भाऊने मला समजावलं आहे, तर मला भाऊचं मन दुखवायचं नाही आहे, तर भाऊचं म्हणणं मला पटलं तर तू बघ दुसरी मुलगी आणि तू कर बाबा लग्न. तर बोला ठीक आहे, तुला दुसरं लग्न करायचं, तुला श्रीमंत घरात जायचं आहे, पण मी 8वी पासून तुझ्यावर प्रेम केलं मग, तर मी माझं जीव देईन, मी गच्चीवरून उडी टाकीन, रेल्वे खाली जाईल, नाही तर आणखी काही करेल, तू लग्न कर, तू मोठ्या घरात जा, बंगलेवाल्याकडे जा.
हे सगळं झालं, मग माझं मन पुन्हा वितळलं, पुन्हा मी त्याच्या प्रेमात पडले. तो शनिवार रविवार असला की कॉलेजवर यायचा. तिथून मग आम्ही रिक्षाने सातारला जायचो. मग सातारला मी पिक्चरच बघायचो आम्ही फार. दौलत थिएटरला आम्ही पिक्चर बघायचो. आम्ही एवढंच फिरायचो, बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही काही केलं नाही. आणि नंतर मग तो बोलला मला आता लग्न करायला, मला आता कंट्रोल होत नाही. दर शनिवार रविवार 8 दिवसातून मला फक्त तू भेटतेस, मला तू हवी आहेस. आणि मग मी लग्नाचा निर्णय घेतला आणि 12वीची एक्झाम दिली, कॉलेजला रामराम ठोकला आणि आमचं लग्न झालं. तर असा भाऊ. आता तात्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तात्याची तर मी खूप लाडकी. तात्या पण मला मी शाळेला मुंबईला होते, मला घेतल्याशिवाय मला तात्या जेवायचं नाही. आणि शाळेत जाताना रोज आमच्या किरणच्या आणि माझ्या डोक्यामध्ये रोज गजरा किंवा ती शेवंतीची वेणी, त्या 2 वेण्या बनायच्या तर त्याच्यामध्ये शेवंतीची. तर एकदा आम्हाला शुक्ल मॅडमने विचारलं देखील होतं की तुमचं हाराचं दुकान आहे का, रोज कसे गजरे असतात तुमच्याकडे. तर म्हटलं नाही मॅडम, आम्ही घेतो विकत आम्ही घालतो. तर का तेव्हा तात्या कोल्ड्रिंक्स कंपनीमध्ये विक्रोळीला कामाला होता. तेव्हा तात्या ट्रक पण चालवायचे कोल्ड्रिंकच्या गाडीचा. तर ट्रक पण चालवायचा आणि मग प्रत्येक हॉटेलमध्ये ते घेऊन गेलं ना की मग त्यांना काहीतरी पैसे मिळायचे असं काहीतरी. तर तात्याच्या खिशामध्ये असे चिल्लर असायचे. मग मी शाळेत जाताना तात्याच्या खिशात हात घालायचे, जेवढी चिल्लर आहे ना तेवढी खिशात घालायची जायचं. मग तिथे भेळ खा, चिंचा खा, बोरं खा, कैऱ्या खा आणि ते गजरे घाला. म्हणजे हा समजा तात्या. त्याच्यानंतर येते माझी बाईची पण मी अत्यंत लाडकी. मी पहिलीला असताना माझ्या बाईचं लग्न झालं, तर तिची पण मी खूप लाडकी. माझी बाई खूप प्रेमळ. आता 3-4 वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं. राखी पौर्णिमेला माझ्या आईने खूप पुण्य केलं होतं. तर ते पुण्य की काय म्हणून तिच्या आईची खूप सेवा झाली. आई माझी 90 वर्षाची होती, पण आबाने आणि उजाईने तिची खूप सेवा केली. इवन भाऊ ऑफिसला जायचा, भाऊची नोकरी होती आणि भाऊ खांदेश्वरवरून चर्चगेटला कामाला यायचा. भाऊ खूप थकायचा आणि पुष्पवहिनीची तितकीशी तब्येत बरी नसायची, त्याच्यामुळे आई ती कमी राहायची भाऊकडे असं. तर उजाईने आणि आबाने खूप सेवा केली आईची. आणि इतकी सेवा केली इतकी ती उजावळीने तिची मुलगी झाली. आम्ही मुली लांब होतो पण उजावळीने तिची मुलगी झाली. उजावळीने